गावदेवी मैदानामध्ये 4 दिवसा अगोदर मला गावदेवी मैदानातले ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे फोन आले. साहेब काहीतरी अनाधिकृत बांधकाम चालू आहे, तुम्ही पाणी करायचे. त्या दिवशी पाणी करायला आलो असता सीसी रोड जसं बनवतात तसं काम चालू होतं. तर त्या कामाची मी चौकशी केली आणि नगरपालिकेचे टाउन प्लॅनर सिटी इंजिनियर आहेत पनाळे म्हणून, त्यांना विचारणा केली. तर ते बोलले आम्ही कोणत्याही प्रकारची परमिशन दिली नाही आणि चुकून जर दिली असेल तर बाजार विभागामधून दिली असेल. बाजार विभागाला मी फोन केला. ते बोलतात 25 ते 3 तारखेपर्यंत टुर्नामेंट ठेवलेले आहेत, त्या टुर्नामेंटसाठी आम्ही परमिशन दिली, आम्ही कोणत्याही बांधकामासाठी परमिशन दिलेली नाही. तर जे बांधकाम अनधिकृत आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे. आणि येत्या नगरपालिकेने पण आम्हाला त्यांनी काय परमिशन घेतले त्याच्या पत्राचं उत्तर दिलेलं आहे, पण त्यात कोणत्याही प्रकारची बांधकामाची परमिशन नाही. आणि येत्या 2 दिवसात जर ते काढलं नाही गेलं तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही आमचे कार्यकर्ते स्वतः पिकाऊ फावडे घेऊन ते स्पीच जे बांधलंय ते उकडून टाकू. आम्ही पण क्रिकेट प्रेमी आहेत, आम्हाला क्रिकेटला विरोध नाही, पण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते चुकीचं असल्यामुळे आम्ही त्याच्यावर कायदा हातात घेऊन कारवाई करू. नाही, आता झाल्यानंतर बघितलं खूप चांगला उपक्रम सरांनी हातात घेतलेला आहे. ग्राउंड मध्ये जे कॉन्क्रिटीकरण होत आहे ते खूप मुलांच्या शरीरासाठी हानिकारक आहे. मी स्वतः या ग्राउंडवर प्रॅक्टिस करून विद्यापीठात मेडल मिळवलेलं आहे. पण आता मागच्या 1-1.5 हप्त्यापासून जेव्हापासून हे काम चालू तेव्हापासून मुलांचा सगळा वर्कआउटच बंद झालाय. पण पोलीस भरतीची पण मुलं येतात ती पण पळत नाहीत. पूर्ण माती वगैरे सगळे खोदून ठेवलेली आहे तिकडे.